सो हे गाईज वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. मी आज का रेडी झाली आहे तर आज आहे गुढीपाडवा. सगळ्यात पहिला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी मस्त साडी घालून आज छान रेडी झालेली आहे गाईज. तुम्हाला दाखवते माझा लुक. आणि प्लस आपण आता करूया गुढीपाडवा सेलिब्रेट. गुढीला उभा करूया मस्तपैकी. तर चलो. सो गाईज ही आहे माझी आजची साडी आणि माझा आजचा पूर्ण लुक. सीत आता होत आहे रेडी मस्त ऑरेंज कुर्त्यामध्ये. आज गुढीपाडव्याच्या दिवशी आले पार्सल. पहिलं पार्सल काढलं, पूजा केली, अनबॉक्सिंग काय मला पण नाही येत. खुशी बघा तिच्या चेहऱ्यावर. एवढ्या गोष्टी ऑर्डर केलेल्या आहे, काय ऑर्डर केले ते माहिती नाही. वा, काहीतरी बसायचं दिसतंय छान. खुशी चेहरा, खुशी बघा ते. अरे त्याला कार्टून होतं करायचं ना, कामाला आले असते. ओ माय गॉड. अच्छा, चहा वगैरे पिण्यासाठी छान दिसतं ॲक्च्युली. एस्थेटिक. हां, तू त्याच्यावर बस, मी त्या बाजूच्या कोणीवर बसाल. नाही, मी एकेकासाठी ऑर्डर केलं की कसं दिसतं बघूया आणि अजून एक करूया. अच्छा ठीक आहे, नाही चल. अजून एक होणार आहे काही. माय गॉड, इंग्लिश न जरा ना. म्हणजे घर मी घाण केलंय त्यामध्ये कॅमेरा ज्यांनी पकडलं ते सांगतात. मला काय दररोजची ड्युटी तशी. मी आता बनवणार आहे गुढीसाठी एक छोटासा हार. काही झेंडूचे फुलं. चला करूया आपण हार बनवूया. स्टार्ट गाइस. वन फुल, टू फुल, थ्री फुल, तर गुढीसाठी मी छोटासा हार रेडी केलेला आहे. सोबत आहे बघा नारळ. नारळ रेडी आहे. पूजाचं ताट झालंय मस्तपैकी रेडी. गुढीची साडी केली रेडी. आता मस्त पान वगैरे हार फेकूया आपण छान रेडी. सो गाईज इथं मी आता आणलेलं होते लिंबाचं पाला आणि आंब्याचा पाला प्लस आपला साखरेचा हार. ते सगळं हारला आता मी करते अरेंज. तर पहिलं त्यांना पिशवीतून काढते. काल मी पूर्ण शॉपिंग करून आलेले होते गाईज, गुढीपाडवा शॉपिंग. तर त्याचा व्लॉग घ्यायचा राहून गेलेला आहे गाईज गुढीपाडवा शॉपिंगचा. पण ठीक आहे. तर मी हे आणलेलं सगळं सामान आता मस्त लावून घेते. गुढीची साडी तर मी रेडी करून ठेवले आणि तर हे पण माझी हेल्प करत आहे. तर हे बघ असं मी सेट केलं आहे मस्तपैकी छान. दोन्ही पाला आणि साखरेचा हार म्हटलं एकत्र करून घेऊया आणि मग सगळं एकत्र अरेंज करूयात. इथं आता आमचं चालू आहे त्यांना बांधणं. लिंबाच्या पाल्याला, आंब्याच्या पाल्याला आणि साखरेच्या हारला बांधायचं. ते इथं बांधून घेतले गाईज आम्ही मस्तपैकी. सो गाईज इथं बघा किती मस्त सेट करून घेतले आम्ही साखरेचा हार आणि पाला. आता प्रॉपर यांचं फिट करून टाकलं आहे, कारण की हवा वगैरे पडायला नको म्हणून आम्ही जास्त फिट करतो आहे गाईज, कारण की वरती खूप हवा येत असते त्यामुळे. सो गाईज आता गुढीची साडी घेतली मी हातात आणि पाला पण घेतला आहे लिंबाचे पाला ते. तर आता यांना सगळ्यांना प्रॉपर फिट करून बघूया की बसतं आहे की नाही. तर हां, तर प्रॉपर गुढी सेट झाली गाईज. तर आता मस्त बाहेर जाऊन बांबूवरती आपण
सो गाईज इथं आता आम्ही गुढीला प्रॉपर उभा केलं आहे आणि छान बांधून घेतलं आहे, कारण की हवा खूप असते त्यामुळं प्रॉपर बांधलं आहे. आणि आता मी करते गुढीची पूजा. तर सगळ्यात पहिलं मी तर गुढी बांधायच्या पहिल्याच गुढीच्या बांबूवरती 5 मस्त रेषा काढल्या होत्या काहीच कुंकुनी. आणि आता करते पूजा. तर मस्त पहिला हळदी कुंकू अक्षदा वाहून घेते गुढीला, त्यानंतर ठेवते छान छान फुलं. त्यांनी मला अगरबत्ती पण आणून दिली आहे, तर मग म्हटलं अगरबत्ती तुम्हीच लावा, मी अक्षदा वगैरेचं करून घेते. तर इथं माझी चालू आहे गाईज पूजा. आणि ते गेले आता त्यांचा फोन घ्यायला. ते म्हणत आहे थांब तुझा फोटो आणि व्हिडिओ काढतो म्हणून. तर ते थोड्या वेळात त्यांचा फोन घेऊन येईलच गाईज. तोपर्यंत माझी इथं चालू आहे मस्त गुढीची पूजा. तर इथं गुढीची आम्ही खूप छान मस्त पूजा करून घेतली आहे गाईज. आणि गुढीपाडवा म्हणजे आपला मराठी सण आहे फर्स्ट. हॅपी न्यू इयर, लाईक नवीन वर्षाची सुरुवात आहे गाईज गुढीपाडव्यापासून. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर सो गाईज आता इथे यूट्यूबच्या शॉर्ट्ससाठी शॉर्ट शूट करते मी, म्हणजे रील. इथं बघा आता प्रॉपर त्यांना सेट करा म्हणते आणि स्टार्ट करा म्हणते. ते स्टार्ट झालं आहे गाईज आणि इथं होत आहे माझं शॉर्ट रील शूट. ते इथं मस्तपैकी रील शूट करून घेतलेलं आहे मी आणि वाहून पण घेतलं आहे गुढीला. सो गाईज आता हे गुढीची पूजा करताय. माझी पूजा आता झाली, आता यांची पूजा चालू आहे आणि मी यांचे पण थोडेसे शॉर्ट्स रील व्हिडिओ फोटो काढते गाईज. कारण की आज आम्ही दोघंच आहे, आमचे फोटो वगैरे काढायला कोणी नाही आहे गाईज. त्यामुळे आमचं चाललेलं आहे स्ट्रगल फोटो काढण्याचा आणि रील शूट करण्याचा. पण मजा पण येते आणि प्लस खूप छान पण वाटतं आहे. सो गाईज आता इथं गुढीसाठी नारळ फोडत आहे. गुढीची मस्त छान पूजा केली आहे. गुढीला पण मस्त छान उभा केलेलं आहे गाईस. तर गुढी 7th फ्लोअरवर उभा आहे आमची गाईस. तर हवेमुळे आम्ही त्याला इथे मस्त खाली पण थांबलं आहे गाईस. सो या गुढी पाडवा झालेला आहे मस्त. सो गाईज हा होता माझा आजचा लुक. आणि बघा किती छान चमकते माझा चेहरा, मला तर फार आवडला आहे. सो गाईज पुण्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी अशी रॅली निघत असते. सगळे लोक म्हणजे जे इच्छुक आहे ते सगळेजण रॅलीमध्ये सहभागी होतात. तर बघा छोटे छोटे पोरं मस्त महाराष्ट्रीयन ड्रेस घालून मस्त रेडी होऊन झालेले आणि प्लस ते लेझिम डान्स खेळत आहे. त्यानंतर काही महिला पण होते आणि ढोल पथकसुद्धा होते. सो गाईज नवीन वर्षात त्यांनी गुढीपाडव्याची खूप मस्त रॅली काढलेली आहे. आणि ही रॅली मी आमच्या इथून गॅलरीतून बघते गाईज. तर बघा किती छोटे छोटे पोरं आणि जे इच्छुक आहे रॅलीमध्ये, फारच मस्त वाटतं. आणि सगळे ते सोबतचे पीपल आहे ते खूप कोऑपरेटिव्ह करून अशी रॅली चालू आहे त्यांची. मस्त साईडनी दोरी पकडलेली आहे सगळ्या लोकांनी प्रोटेक्ट करत, कारण की रोडावरती आहे आणि रोडावर गाड्या फास्ट असतात. पण बघा किती मस्त ते सेलिब्रेट करत चालले. सो गाईज पुण्यात खूप मस्त गुढीपाडवा सेलिब्रेशन होत असतं. मस्त रॅली काढून डान्स करत ढोल पथक करत फार मस्त चालू आहे गाईज. तर पुढं बघा तुम्ही.
मस्त गुढी आम्ही उभारलेली आहे आणि गुढीपाडवा सेलिब्रेशन आमचा मस्त झालेला आहे गाईज. तर तुम्हाला आमचा गुढीपाडवा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आता बाय बाय.